बातमी आहे जालन्यामधून। जालना जिल्ह्यातल्या पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा खडखडाट आहे। जालना जिल्ह्यातल्या 166 पैकी 60 पेट्रोल पंप याच्यावर नॉन स्टॉकचे बोर्ड लागलेत, तर तालुक्यात 24 पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागलेत। आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 166 पैकी 59 पेट्रोल पंपावरती अशा प्रकारचा बोर्ड लागलेला आहे। अनेक ठिकाणी कालपासून पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध झालेलं नाही। खास करून डिझेलची अवस्था बिकट आहे। शेती मशागतीचे कामं सुरू आहेत आणि अशा वेळेला डिझेल लागणं हे अत्यावश्यक आहे शेतकऱ्यांसाठी आणि ते त्यांना उपलब्ध नाही आहे। आणि आपण पाहतो की जालना शहरातले हे पेट्रोल पंप आहेत। खरं तर सर्वाधिक डिझेलचा साठा नसलेले किंवा नो स्टॉकचे पेट्रोल पंप हे जालना शहरातच आहेत। आपण पाहतो की जालना शहरातलाच एक पेट्रोल पंप आहे। आपल्याबरोबर मॅनेजर आहेत या पेट्रोल पंपाचे। केव्हापासून नाही आहे साठा, काय गरज? साधारणतः आजची परिस्थिती अशी आहे की आमच्याकडे डिझेलचा रिझर्व्ह स्टॉक आहे आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि जिल्हा प्रशासन या दोघांच्या नियमाचं पालन करून रोज मॅक्झिमम 3000 लिटरची विक्री आम्ही करतोय। परंतु ती करत असताना सुद्धा डिझेलचा आता फक्त रिझर्व्ह स्टॉक बाकी आहे, त्यामुळे डिझेल आम्ही बंद केलेला आहे। जो इमर्जन्सी स्टॉक आहे तो डिझेलचा अजून बाकी आहे। जो ॲम्ब्युलन्स आहेत, फायर ब्रिगेड आहे किंवा अजून महसूल डिपार्टमेंट आहे, पोलीस प्रशासन आहे, रिझर्व्ह स्टॉक त्यांच्यासाठी आहे। परंतु पेट्रोल आज रोज आम्ही 1,500 ते 2,000 लिटर पेट्रोल आम्ही सर्वांना उपलब्ध होत नाही समजा। आता डिझेल कंपनी जे ॲव्हरेजमध्ये प्रत्येक डीलरला जे माल देते त्यानुसार ठराविक 1 महिन्याला जर समजा 6 टँकर विकत असेल तर 7वा टँकर मिळत नाही। परंतु खालून डिमांड जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे ती अडचण निर्माण होते। मागणी वाढलेली। आपण पाहिलं की अशा प्रकारे आता सध्या फक्त या पेट्रोल पंपावरती पेट्रोल उपलब्ध आहे, अनेक ठिकाणी दोन्हीही नाही आहे आणि काही ठिकाणी डिझेल तर अजिबात पाहायला मिळत नाही। प्रशासनाने ज्या पद्धतीने आदेश दिले त्यानुसार रिझर्व्ह साठा या ठिकाणी उपलब्ध आहे, मात्र जनरल जो साठा आहे तो शेतकऱ्यांसाठी किंवा सामान्य नागरिकांसाठी आता उपलब्ध होत नाही, कारण ते मागणी वाढल्यामुळे तात्काळ या ठिकाणी डिझेल संपत आहे आणि अशा प्रकारे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागतंय। रवी मुंडे, ABP माझा, जालना।